पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर. चंद्रपूरमध्ये मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी चंद्रपुरात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर. विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची जाहीर प्रचार सभा. रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार. रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक. रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष. अमोल कीर्तीकरांची आज ईडी चौकशी. अमोल कीर्तीकर आज ईडी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहणार. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तीकरांची ईडी चौकशी होत असल्याची माहिती. माजी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची आज पत्रकार परिषद. परिषदेतून मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा निरुपम यांचा दावा. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा करणार. मुंबईच्या अंधेरीत पश्चिममध्ये संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून निरुपम यांच्या विरोधात निदर्शनं. निरुपम हे नेहमी मराठी माणसाविरोधात होते, त्यामुळे त्यांचा निषेध. मनसे कार्यकर्त्यांची भूमिका. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात बैठक. उरलेल्या 3 लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय होण्याची शक्यता. राज्यसभा खासदारकीसाठीचा काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. नाना पटोलेंचा प्रस्ताव वराती मागून घोडे. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अकोल्यातील बाळापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा. उद्धव ठाकरे मुस्लिमांकडे लक्ष देणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून काहीतरी निर्णय होईल. काँग्रेसकडून सांगली लोकसभेच्या उमेदवारासाठी इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांचं वक्तव्य. माझ्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेंनी अथक प्रयत्न केले, परंतु एकनाथ शिंदेंवर दबाव होता. कृपाल तुमाणेंचं वक्तव्य. रायगडमधील म्हसाळ्यात महायुतीचा धर्म पाळणार. सुनील तटकरेंना विजय करणार. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांचा निर्धार. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जनसंवाद रॅली. रॅलीत सहभागी होण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या मुख्यमंत्र्यांची बाईकवर स्वारी. दुचाकीवरून बसून गडकरींचा रथ गाठला. विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण. विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकणार. पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाड आणि काम बिघाड अशी परिस्थिती. 2 प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. तर नॅशनल पार्टीची काय अवस्था आहे ते सर्वांना माहिती. एकनाथ शिंदेंचा टोला. कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पक्षाशी गद्दारी केली. मनसेशी गद्दारी करणाऱ्यांची मदत करणार नाही. आमदार राजू पाटील यांची भूमिका. केलेली कृत्य लपवण्यासाठी एकनाथ खडसे भाजपात जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा आरोप. उद्धव ठाकरे कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरुद्ध आदित्य ठाकरेंना उभे करणार होते, पण दुसऱ्याच उमेदवाराला उभं केलं. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मैत्रीची नांदी समजावी का? वंचितचे इम्तियाज अंदाफ यांचा सवाल. आदित्य ठाकरे यांच्या शाखा संवाद भेटीनिमित्त मुंबईतील अनेक शाखांना भेटी. आदित्य ठाकरे यांच्याकडून संजय दिना पाटील यांचा घाटकोपरमध्ये प्रचार. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंकडून चेंबूर परिसरात मेळाव्याचं आयोजन. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामधील मुंबईत राहणाऱ्या शिवसैनिकांसाठी मेळाव्याचं आयोजन. वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. मतदारसंघाच्या विकासासाठी मतदार निवडून देतील. राजश्री पाटील यांना विश्वास. नवी मुंबईत सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता संवाद मेळावा. बारामतीत सर्व पुरुष एकत्र आणि एकटी लढत असल्याचं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांकडून मध्यस्थी. महाजन आणि भागवत कराड यांच्या मनधरणीला यश. भिवंडी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी. भिवंडी लोकसभा शिवसेनेकडे देण्यात यावी अशी मागणी केली जात असताना मेळाव्याला दांडी मारल्यानं चर्चांना उधाण.
अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम राहणार, निवडून येण्याच्या क्षमतेनुसार पक्षाला पटवून देणार. मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीपूर्वी रामदास पाटील यांची भूमिका. ज्यांची कुवत आहे त्यांना तितकंच त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे, आपल्याला झेपणार नाही असे वक्तव्य करू नका. श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. येत्या 2 ते 3 दिवसात भाजपची सगळी नावं जाहीर होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचीच आणि आम्हालाच मिळेल, नारायण राणेंना विश्वास. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचं स्वत्व टिकेल याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची भूमिका होती. कोरोना काळात त्यांनी उत्तम काम केलं. बारामतीतल्या मेळाव्यात शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक. ओबीसी आरक्षणावर शासनानं दगड टाकला, आम्ही आमचाच नेता खासदार देणार, मतपेटीतून उद्वेग दाखवू. ओबीसी नेते प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया. एप्रिल महिनाअखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर. सांगली आणि हातकणंगलेमध्ये मतदारसंघात संयुक्त सभा होणार. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी बैठक. येत्या 15 दिवसात भाजपात प्रवेश करणार. दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल. एकनाथ खडसे यांची माहिती. गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांची भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे विझलेला दिवा. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री गिरीश महाजनांची टीका. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंकडून प्रचार दौरा. पगडी आणि हातात तलवार देऊन माजी नगरसेवक आनंद जाधवांनी केलं सातपुतेंचं स्वागत. पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न. भारती कांबडींच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पालघरमध्ये मेळाव्याचं आयोजन. वंचितच्या उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भाजपला मदत करण्यासाठी वंचितनं उमेदवार उभे केलेत अशी शंका यामुळे येते. अंबादास दानवेंचा वंचितवर निशाणा. मवियामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजप आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी मूल्यमापन करण्याची गरज नाही, ते काम पक्ष करतोय म्हणूनच पक्षानं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. संजय काका पाटलांचं प्रत्युत्तर. 18 एप्रिलला देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार संजय काका पाटील. वंचित बहुजन आघाडीकडून ज्योती मेटे यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनीच तो स्वीकारला नाही म्हणून पक्षानं उमेदवारी दिली. अकोल्याचे उमेदवार अशोक हिंगे यांचं वक्तव्य. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केलं. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला. शिरूरमध्ये महायुतीचा धक्का. आढळराव पाटलांच्या उमेदवारीनंतर भाजपात नाराजी. खेड आळंदीचे विधानसभा समन्वयक अतुल देशमुखांचा भाजपला राजीनामा. आपल्याकडे ना कारखाना ना बँक ना कोणतीही सोसायटी, त्यामुळे बिनधास्त टीका करते. ईडी सीबीआयची भीती नाही. प्रचार सभादरम्यान प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांनी उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा. आनंदराज आंबेडकर अमरावतीमधून लोकसभेच्या रिंगणात. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवणार. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा देखील मान्य असल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया. यापूर्वी माईक खेचून घेण्याचा प्रकार आम्ही पाहिला होता, पण आता एकाच पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाचा उमेदवार घोषित करतो. ही नवीनच प्रथा सुरू झाली. खऱ्या अर्थानं नेतृत्व कोण करतंय हे यातून सिद्ध होते. सचिन अहिर यांची फडणवीस आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये. अमोल मेटकरींचं स्पष्टीकरण. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी धुरा सांभाळणारे प्रवीण माने सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रिंगणात. काही दिवसांपूर्वी तुतारीचा प्रचार करणाऱ्या मानेंनी आता विकासाला साथ देत असल्याचं म्हटलंय. शहरी भागातील नागरिकांना कोकणातील शिमगोत्सव अनुभवता यावा यासाठी जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यामध्ये कळवा परिसरात शिमग्याचं आयोजन. मुंबई उपनगर जिल्ह्यात खासगी कार्यालयांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास कारवाई केली जाणार. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथल्या ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेतलं.
विदर्भात पुढचे 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यात देखील अवकाळी गारपिटीचा इशारा. नाशिक शहरातल्या महानगरपालिकेसमोरच्या मुख्य रस्त्याचं काम सुरू होणार असल्यानं पुढचे 8 दिवस 18 महिने हे 8 रस्ते बंद राहणार. वाहतुकीसाठी नागरिकांना पर्यायी रस्ते वाहतूक वापरावी लागणार. आजपासून जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा सुरू. जेजुरी गडावरून खंडोबा देवीची पालखी कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावर भरड धान्यापासून रेखाटली महारांगोळी. राष्ट्रीय हितासाठी मतदान करा. नववर्ष स्वागत समितीतर्फे रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीतून संदेश. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर. उन्हामुळे वन्य प्राण्यांच्या पाणवठ्याजवळील वावर वाढला. ताडोबाच्या सोमनाथ परिसरामध्ये मार्क वाघिणी आणि तिच्या बछड्यांची जलक्रीडा कॅमेरानं टिपली. चेकपोस्टवर मद्यप्राशन करून झोपणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. भंडाऱ्याच्या पवनी इथल्या नीरज फाट्यावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवरची घटना. पुण्याचा प्रणव कर्ण बेपत्ता असून अमेरिकेत एका जहाजावर कॅडेट म्हणून कार्यरत असल्याचा प्रणवचा अचानक संपर्क तुटल्यानं कुटुंबात चिंतेचं वातावरण. कंपनी कुठलीही माहिती किंवा कारण देत नसल्यानं कुटुंबियांकडून चिंता व्यक्त आणि तक्रारही दाखल. गडचिरोली पोलिसांकडून 2 महिला माओवाद्यांना अटक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाविरोधात हिंसक घटनांचं आयोजन केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कारवाई. रत्नागिरीतल्या दापोलीत बसचा अपघात. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. अवघड वळणावरून थेट समोर येणाऱ्या वाहनामुळे बस रस्त्याच्या कडेला आदळली. पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह एका व्यक्तीला खदान पोलिसांकडून अटक. मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग असं आरोपीचं नाव. पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्नीनंही गळफास घेऊन जीवन संपवलं. नांदेडच्या बेंद्रे गावातली घटना. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहराजवळ शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात. 3घांचा मृत्यू. ठाण्याहून दापोलीकडे जात असताना अपघात झाल्याची माहिती. राहुल गांधींच्याच मध्य प्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराचा ते रणशिंग फुंकणार. सिवनी आणि शहडोलमध्ये राहुल गांधींच्या 2 रॅली. आम आदमी पार्टी दिल्लीमधून आज सुरू करणार इलेक्शन कॅम्पेन. संजय सिंग यांच्यासह अनेक मोठे नेते राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये रोड शो झाल्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले 3 स्टेज कोसळले. एक्सेल सर्व्हिस अमेरिकन स्थित आयटी कंपनीकडून तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कपात. भारत आणि युनायटेड स्टेट्समधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.